ठाण्यामध्ये रिक्षा चालकाकडून झालेल्या विनयभंग प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे। त्यानंतर अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला। या रिक्षा चालकाचा शोध सुरू आहे। पोलिसांनी तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरून या रिक्षा चालकाचं रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले। या प्रकारानंतर ठाण्यातल्या गुलाबी रिक्षा चालक महिलांनीही भीती व्यक्त केली आहे। दारुडे मवाली प्रवासी आल्यास आमच्या सुरक्षेची हमी काय असा प्रश्न उपस्थित केला आहे। जे रिक्षा ठाण्यात महिला चालवतात, जे महिला रिक्षा चालक आहेत, त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एकंदरीत त्या आज निवेदन द्यायला आले आहेत CP ऑफिसमध्ये का जे आमच्या रिक्षामध्ये GPS आहे ते चालू करा आणि त्याचे कनेक्शन्स आहेत ते CP ऑफिसशी कनेक्ट करा, जेणेकरून आम्ही जेव्हा प्रवासी घेऊन जातो 3-3, 4-4 तेव्हा आमच्याबरोबर जर असा का प्रसंग घडला तर त्यातून आम्ही सुटका होऊ शकते आमची, असं एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। ह्या सर्व गोष्टी ते निषेधही करत आहेत, परंतु त्यांची सुरक्षेचाही प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। आपल्याबरोबर थेट रिक्षा चालक आहेत, ज्या महिला रिक्षा चालक चालवतात ठाण्यामध्ये त्या आहेत। तुम्ही बघू शकता स्वतः निवेदन द्यायला इथे CP ऑफिसला आलेले आहेत। त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की ज्या प्रकारे घटना घडतात किंवा ज्या प्रकारे पोलिसांचा अंकुश नाही आहे या सर्व गोष्टींवरती, त्यामुळे ह्या सर्व घटनाच्या समोर जावं लागतं। ताई, आज काय निवेदन दिलं तुम्ही? आज आम्ही पोलिसांना आमच्या रिक्षामध्ये जे GPS डाउनलोड आहे ते पोलीस यंत्रणेशी कनेक्ट व्हावं आणि हा जो आता कालचा जो प्रकार घडला त्याचा पूर्ण निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमची सुरक्षा त्यांनी त्यांची जबाबदारी घ्यावी आणि आमचे GPS डाउनलोड करून आम्हाला जे काही त्रास होतोय महिला रिक्षा चालकांना त्यांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन आम्हाला सहकार्य करावं, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। काही भीतीचं वातावरण मनामध्ये ह्या सर्व घटनेमुळे? नाही, भीतीचं वातावरण आहे तसं आम्ही कणखर पण आहोत, पण शेवटी काय आम्हाला थोडं लांब पण जावं लागतं। कधी कुठलं पॅसेंजर सांगू शकत नाही कसं बसतं कसं नाही बसत, पण एकंदरीत आम्हाला कसं थोडंसं तरी प्रोटेक्शन पाहिजे। रिक्षा चालकाचा तुम्हालाही त्रास होतो? जसे मजूर रिक्षा चालक आहेत, दारू पिऊन येतात किंवा मग परमिट नसतं किंवा अवैध असतं, त्यांचा त्रास होतो तुम्हालाही फील्डवरती? त्रास नाही, थोडंफार प्रमाणात ती लोक त्रास देतात। तुम्ही कशाला रिक्षा चालवता, आता तुला शिकावं 2 महिने नाही झाले, काय गरज आहे, मुद्दाम कट मारून जाणं, हे थोडंफार प्रमाणात आहे, पण आम्ही त्या गोष्टीकडे इग्नोर करतो। जातातच रिक्षावाले, काय जे समजूतदार असतात ते समजून घेतात, पण काय समजून नाही घेत आम्हाला। त्यांचा त्रास तुम्हाला आहे? ह्याच्या पुढे वचक बसला पाहिजे? हो, बसला पाहिजे, त्यांना वचक बसायला पाहिजे, म्हणूनच हे सगळं करतोय। अजूनपर्यंत आम्ही कुठच्या गोष्टीचा या गोष्टीला घेतलं नाही, पण कालच्या ह्याच्यामुळे निषेध करण्याच्या निमित्ताने सुद्धा आम्हाला आता ह्या गोष्टीचा वचक बसायला हवा, म्हणूनच हे सगळं करतोय। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।